हॅलो हो 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 आगळात थाट ग हो 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 भरग सयानो गोरसाचे माट ग भरग सयानो गोरसाचे माट ग भरग सयानो गोरसाचे माट ग आडोशाला लपल्या सारखा चंद्रमाई आडोशाला लपल्या सारखा चंद्रमाई आडोशाला लपल्या सारखा निळभोर नभंगणी विरल्या तारका चंद्रमाई आडोशाला लपल्या सारखा चंद्रमाई आडोशाला लपल्या सारखा चंद्रमाई आडोशाला लपल्या चंद्रमाही आडोशाला लपल्या सारखा सूर्य देवालावरती केशरी रंगात ग डोंगर माता सजला कोवळ्या उन्हात ग सजली प्रभा नव्याने आगळात थाट ग हो भरग सयानो गोरसाचे माट ग गोरसाचे माट ग भरग सयानो गोरसाचे माट ग साजरा मंद वारवाहे गर गर लाजरा मंद वारवाहे गर गर लाजरा मंद वारवाहे गर गर लाजरा किल बिल पाखराचा संवाद साजरा मंद वारवाहे गर गर लाजरा वारवाहे गर गर लाजरा मंद हवारावाहे घर घर लाजरा कोकिळाच्या लगाते गोपाळी सुरात ग ऐकू येतो गोट्या मधला अंबरा घरात ग सजली प्रभा नव्याने आगळात थाट ग हो भरग सयानो
नवा नव्याने आगळाच नाटक हो पराग सयानो थोरसाचे माटक पराग सयानो थोरसाचे माटक पराग सयानो थोरसाचे माटक चला जगण्याची दिशा बदलूया. अंतर्गत आपण बाजारात जायचं म्हणतोय खरं, पण या आडवळी रस्त्याची माहिती आहे का ग कुणाला? अगं चंद्रा, मला मुलीच माहित नाही बघ. अगं तुला तरी माहिती आहे का? नाही ग, मला मुलीच नाही माहित. अगं सगळ्यांना माहित नाही, मग बाजार करायचा तरी कसा? पण माझ्या ओळखीची मावशी आहे बघ, तिला हाक मारून पाहू. येईल आपल्याला सोबतीला? येईल तर. बघ हाक मारून येते का? अगं मावशी, अगं ए मावशी. काग म्हटलं पोरीनो काग. अगं मावशी, आम्ही मथुरी बाजारी चाललो आहोत बघ, तू पण येतेस ना ग? अगं थांबा, 12वीची तयारी करते आणि मग येते. ए बाई, ही काय बोलते? 12वीची तयारी करते, कोण ग मेला हिचं? नवरा गेला की काय तिचा? अगं तिला आल्यावरच विचारूया. अगं हे मावशी, ये लवकर. आले आले. वय झालं 60 आता दुखतिया पाठ वय झालं 60 आता दुखतिया पाठ झाले मी पोरीनो म्हातारी आग झाले मी पोरीनो म्हातारी कशी येऊ सांगा मी बाजारी दम भरतोय उरात लयवारी कशी येऊ सांगा मी बाजारी दम भरतोय उरात लयवारी कशी येऊ सांगा मी बाजारी दम भरतोय उरात लयवारी कशी येऊ सांगा मी बाजारी दम भरतोय उरात लयवारी वय झालं 60 आता दुखतिया पाठ वय झालं 60 आता दुखतिया पाठ झाले मी पोरीनो म्हातारी कशी येऊ सांगा मी बाजारी कशी येऊ सांगा मी बाजारी दम भरतोय उरात लयवारी कशी येऊ सांगा मी बाजारी दम भरतोय उरात लयवारी कशी येऊ सांगा मी बाजारी दम भरतोय उरात लयवारी कशी येऊ सांगा मी बाजारी दम भरतोय उरात लयवारी रूप माझ देखण पाहुणे रूप माझ देखण तरी मरणार कैकन पाहुणे रूप माझ देखण गेली जवानी सारी सरून बघ आलं हे म्हातारपण तरी मरतच कैक जण पाहुणे रूप माझ देखण कैकन पाहुणे रूप माझ देखण तरी मरतच कैक जण पाहुणे रूप माझ देखण नेसून चालू भरभरी चोळी दाटली अंगावरी कशी येऊ सांगा मी बाजारी दम भरतोय उरात लय भारी कशी येऊ सांगा मी बाजारी दम भरतोय उरात लय भारी कशी येऊ सांगा मी बाजारी दम भरतोय उरात लय भारी वय झालं 60 आता दुखतिया पाठ वय झालं 60 आता दुखतिया पाठ झाले मी पोरीनो म्हातारी कशी येऊ सांगा मी बाजारी दम भरतोय उरात लयवारी कशी येऊ सांगा मी बाजारी दम भरतोय उरात लयवारी कशी
आली? अगं 12वीची तयारी करते म्हणजे काय नवरा मेला काय नाही? अगं फटकी आली तुझ्यावरती. मी तुझ्या तोंडाला अजिबात हाड बी आहे की नाही? नवरा तर नक्कीच मेलेला आहे. लालला दिसतंय ना अजून. अगं काय झालं माहितीये? काय झालं? मला 11 मुलगे. किती? 11 मुलगे. हा तुला काय एकच झालं होता? अगं वर्षाच्या मागून वर्षाला पालना हलतोयच. तरी नवऱ्याने तुला फुरसतच दिली नाही वाटतं काम. अगं नाही, नवरा माझा त्या गवल्याकडे कामाला वर्षात एकदा येणार बिचारा घरात. काय म्हणालीस? कोणाकडे काम? अगं गवल्याच्या घरी गाई राखायला. बरं. अगं मग आल्यावर वर्षातून पालना हलतोयच. तुझी आपली मजाच आहे मग. अगं 11 मुलगे पण असून काय फायदा? आता काय झालं तुला? 11 मुलं तर एवढी चांगली आहेत. सगळे तुला बघत असतील ना? अगं 11 मुलगे असून काय फायदा? मी आणि माझा म्हातारा एका कोपऱ्यात कुठेतरी असतो पडून. अगं मुलं लहान असतात तेव्हा बरं ग माझा बावा, माझा सोन्या, आणि ही जर उद्या मोठी झाली ना तर कानात मुततात. मी काय म्हणते, कानात मुत्यापेक्षा त्यांना खालीच ठेवायचं ना. अगं त्यापेक्षा मुलगी बरी, कारण बायकोच्या फॅशनसाठी हजारो रुपये असतात त्यांच्याकडे खर्च करायला, पण आई वडिलांच्या डब्यातील औषधाचं एखादं पाकिट संपलं तर 100 रुपये नसतात त्यांच्या खिशात. त्यापेक्षा मुलगी बरी. घरात एखादी वाईट गोष्ट घडू दे, कुठे का लांब असू दे, धावत पडत झडत का होईना ती तिथे पोचणारच. आणि मुलाला ही बातमी जी सांगतात काय म्हणतात माहितीये? काय म्हणतात बरं? आधी पहिली बायकोला विचारणार, अगं अशी अशी घटना घडली, काय करायचं? मग बायको पाठवून सांगणार, सांगा तयारी झाली असेल तर घ्या उरकून, आपण जाऊ 12व्याला. म्हणजे असं तुझं नाही. आणि रसिक हो, हसण्यावर घेऊ नका. हे आज माझ्या बाबतीत घडलंय, कदाचित हे तुमच्या बाबतीत पण घडू शकतं. म्हणून सांगते, लेकीला वाढवा, लेकीला वाचवा. जन्म द्यायला आई पाहिजे, जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे, जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे. अहो हे सारं घडायला आधी एक मुलगी तर जन्माला यायला पाहिजे, आधी एक मुलगी तर जन्माला यायला पाहिजे. म्हणून सांगते, लेकीला वाढवा, लेकीला वाचवा. बरोबर, सध्याची परिस्थिती अशीच आहे. एक मावशी, मग तुला आम्ही कशासाठी बोलवलं माहितीये का? अगं कशासाठी बोलवलं? आम्ही आमच्या मुलींनी बाजारात जायचं ठरवलंय, पण आम्हाला ते रस्त्याची माहिती नाही म्हणून तुला बोलवली. अगं म्हणजे रस्त्याची माहिती नाही म्हणून या म्हातारीची आठवण झाली तुम्हाला? काय करणार, एकदा तू आम्हाला रस्ता दाखवून ठेव, म्हणजे तू आपले आराम करायला मोकळी. अगं हो, पण बाजाराला जायचं खरं, पण तुम्ही काय माल घेतला, त्याची विक्री कशी होणार? आधी सांगा तुम्ही काय काय घेतलं ते मला. अगं मावशी, सगळ्यांनी आपापल्या निर्णय पद्धतीने माल घेतले आहेत, तरी पण तुला खात्री करायची असेल तर विचारून घे. हा विचार द्या. अगं अशी पुढे आहे. काय ग मावशी? तू काय घेतलंस विक्रीसाठी? सांगते बघ. वृंदावनात वाजवतो मधुर बासरी असा तो कृष्ण मुरारी, वृंदावनात वाजवतो मधुर बासरी असा तो कृष्ण मुरारी, लोणी मागण घेतलं विक्रीला, मी त्याची राधा बावरी. अरे वा, फारच छान. चल हो मागे. अगं तू काय घेतलंस? मी घेतलं दूध. दूध अगं ही बघ काय म्हणते ती. काय ग? अगं हे काय म्हणते बाई, तुला तूच विचारीला. काय म्हणते? अगं दूध दूध असं म्हणते ती. अगं फटकी आली हिच्यावर. ही बघ काय म्हणते ती. अगं तू एवढी म्हातारी झाली, तुला अक्कल नाही का अजून आली? अगं तिच्या गाई गोठ्यातल्या म्हशी गुरं ती तिचीच ना, मग त्यांनी दिलेलं दूध कोणाचं? त्यात तिचं, म्हणून ती बोलते माझं दूध म्हणून. म्हणजे तिच्या गाई म्हशींचं दूध घेतलंय तिने विक्रीसाठी. हो. चल हो मागे. आज तू काय घेतलंस? अगं मावशी, मी दूध घेतलंय बघ, आणि खास हे छोटीला आपलं गोकू दाखवायचंय म्हणून तिला घेऊन आले. तिला विचार बघ काय घेतलंय, मग तुझ्याशी बोलते का तरी. अगं तू काय घेतलंस?
नवली. अगं बाजाराला विक्रीसाठी काय घेतलं ते सांगायला बोलवली मी तुला. मावशी सांगू? हो सांग ना. सांगते ऐका. वय माझे लहान शृंगार केला चार, वय माझे लहान शृंगार केला चार, माझ्या माडत घेतले एक थंडगार ताक, त्यात टाकले तुळशीचे पान. अगं हिने ताक घेतलाय विक्रीला. चलो मागे. अगं साऱ्यांचं विचारून झालं, चला आपण जाऊया बाजाराला. अगं चला कुठे तू काय घेतलं ते नाही सांगितलं. अगं मी काय सांगायला पाहिजे? हो सांगायलाच पाहिजे ना. अगं काय माझं काय मेली म्हातारीचं, कशात काय नाही फाटक्यात पाय. हे आतापर्यंत सगळ्या म्हातारे असंच सांगत आले. तू काय घेतलं ते सांग फक्त. माईक सांगते. बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी, बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी आणि नेसली पण नऊवारी साडी. अगं मी कशी दिसते? आता तुम्हीच सांगा कशी दिसते. अगं ताडी का घेतली याला पण कारण आहे. माहितीये तुला का ताडी घेतली मी? बाई ते ताडी घेतली त्याचं कारण तरी सांग. ऐक मग सांगते. अगं तुम्ही सगळ्या चिकन्या मुली दही दूध लोणी तूप हे सगळं घेऊन जाणार. या सगळ्या साऱ्यांच्या नजरा तुमच्यावर आणि मेले माझ्या म्हातारीकडे कोण बघणार? मुद्दामच मी ताडी घेतले, निदान हे बेवडे तरी माझ्याकडे बघतील. हॅलो मावशी प्रतीक भितले यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पाठवलं. मावशी प्रतीक भितले नाव एकदम घासून आणि ठासून होऊ दे. अगं हे मावशी हल्लीच्या काळात आहे ना मुलींकडे कोण बघत नाही, बायकांकडे जास्त बघतात. मग तू जास्त शृंगार करून आले, तुलाच बघतील बघ. प्रतीकराव खास तुमच्यासाठी ऐका. प्रतीकराव फिरायला जाऊ आपण पवईच्या जंगलात. प्रतीकराव ऐकताय ना? कुठे आहेत? प्रतीकराव फिरायला जाऊ आपण पवईच्या जंगलात. खर्च करीन मी तुमच्यावर. तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर. आणि रसिको या मावशीला लाईक करायला विसरू नका तुम्ही तुमच्या फेसबुकवर. क्या बात आहे. त्याचप्रमाणे मावशी रमेश कुटरेकर दापोलीकर यांच्याकडून 101 रुपयाचं पाठवलं. म्हणजे नाव घ्यायचंय रमेश दादा. काय नाव आहे? प्रतीक ऐकलेस ना? पैसा हिचा लागणार नाही, पैसा तुझाच लागणार आहे, तर जपून वापर हिला. हे बाई प्रतीकसाठी खास. प्रतीकराव ऐका. काठीत काठी वेताची काठी मावशीची भरली साठी, तरी पण हा येडा प्रतीक लागलाय मावशीच्याच पाठी. मावशी हो कुठून वास आला? जळली वाटतं. मावशी रमेश कुटरेकर. तुला वास रमेश. म्हटल्यावर तू रात्री पावटा खाली दिसतोय. रमेशराव ऐका, तू खास तुमच्यासाठी. काचेच्या बशीत बदामी हलवा. रमेशराव काचेच्या बशीत बदामी हलवा. अहो रमेशराव आधी पहिल्या बायकोला घालवा, नंतर मला बोलवा. त्याचप्रमाणे यांना काही एवढी खास नाही पडली की पहिलीला घालवा आणि हिला 2 मिनिटासाठी घालून बोलवा. काय नाव म्हणाले त्यांचं? रमेशराव तुमच्यासाठी खास. तांबे पितेची परात आणि हिला घेऊन जाल घरात तर तुमची बायको काढील वरात. हॅलो रमेशराव ही घरात इलाज घेऊन जाऊ, आपण बाहेरच भेटू तिकडे पवईच्या जंगलात. अगं ये बाई तुला बोलवते तर तूच जा. हॅलो त्याचप्रमाणे साईबाई देवरुखकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे जून 15 छोटी गवळण यांच्यासाठी 101 रुपया. त्याचप्रमाणे महेश मांडवकर मराठी भैया ऑडियन मालचे मालक मावशीने नाव घ्यावे यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. मावशी नाव एकदम कडक होऊन जाऊ दे, कडक. अगं ते बघ महेशराव कधीपासून डोळा मारतात माझ्यावर. एवढं अहो डोला कशाला मारताय? आता काय माझं वय आहे हो डोला मारायचं? आता पहिलं आपलं झेंगाट होतं सगळ्यांना माहिती होतं. ऐकलंच काय झंगाट? ऐका सांगताना जपून जरा. महेशराव खास तुमच्यासाठी. श्रीकृष्णाच्या डोक्यावर असतं मोराचं पीस. अहो महेशराव जरा पडद्याच्या मागे येऊन भेटा, तुम्हाला देते मी स्पेशल किस. बाई अरे हे बाई अशाने आपला बाजार राहायचा आणि माणसं पण उठायची नाही. काय नाव म्हणाली? महेशराव ऐकताय ना नावं तुमची? महेशराव ऐका. संगमेश्वर स्टेशनला ट्रेन थांबते मत्स्यगंधा. योगेशराव मावशीचा एकच धंदा, काम नाव घेणं हाच मावशीचा एकच धंदा. अरे बाई गेलीच कुठे? हॅलो मावशी ऋषिकेश गिजे
आणि सौरभ गिजे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं. मावशी नाव घ्यायचंय ऋषिकेश गिजे. या रेशमी बंधनाला कोणी म्हणतात मंगळसूत्र तर कोणी म्हणतात डोरलं. या रेशमी बंधनाला कोणी म्हणतात मंगळसूत्र तर कोणी म्हणतात डोरलं. अहो ऋषिकेशराव, तुमचं नाव मी माझ्या हृदयात कोरलं. त्याचप्रमाणे अनय दीपाली सुभाष बेलकर यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे आर्या योगेश देवकर 200 रुपये. अंजली संजय घाटगे नेदरवाडी यांच्याकडून 100 रुपये. त्याचप्रमाणे महेश भेरे संकेत गोवळकर यांच्याकडून मावशीच्या गाण्यासाठी 201 रुपया. त्याचप्रमाणे भरतराव ऐकताय ना? लाल मणी तोडले काळे मणी जोडले. लाल मणी तोडले काळे मणी जोडले. अहो भरतराव, तुमच्यासाठी या अमृतनगर मधले 7 जण सोडले. क्या बात आहे. तरी भरत माडिक यांच्याकडून मावशीच्या एंट्रीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलं. त्याचप्रमाणे एच.जी. क्युरोटियर घाटकोपर श्री जाधव सर यांच्याकडून छोट्या गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे चैतन्य मंगेश भातडे तृप्ती मंगेश भातडे यांच्याकडून छोट्या गवळणीसाठी 101 रुपया. महेश मांडवकर यांच्याकडून मावशी नाव घेण्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी नाव घ्यायचंय महेश मांडवकर. आता नावं घ्यायला सांगितले, आता मग ते 7 जणांनी सोडलं तरी पण 8वा तयार झालाय. काय येऊस अगं पण तुझी का जळते एवढी? माझी नाही जात आहे. तू नाव घे मग तुला सांगते. इकडूनच वास येतोय बघा. एवढ्या लांबून वास येतोय. 1 कप चाय त्यात टाकली खारी. 1 कप चाय त्यात टाकली खारी. अहो महेशराव, तुमचं नॉनकटच लय भारी. अजून आहे हौस. ऐका तर, साखरेचं पोतं सुईनं उसवलं. साखरेचं पोतं सुईनं उसवलं. नाव घेणाऱ्या सगळ्यांनी लक्षात ठेवा, या मावशीनं तुम्हाला पावडर लावून फसवलंय. अगं पावडर लावणं तर नॅचरल आहे, ते तर सगळेच लावतात. मग तू काय तोंडाला चुनापासून आलीस की काय? अगं हे बाई, आपल्याला बाजारात जायचं विषय. मग चल ना बाजाराला. अगं चला. हॅलो कुमार प्रात मानकर गाव आंबोली गार्गी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी आम्ही त्यांच्या सताशा ऋणी आहोत. त्याचप्रमाणे सुरेश घेवडे यांच्याकडून नमन मंडळीला व या जमले गेले होते पंढरपूरला आणला लाल लाल फेटा. गेले होते पंढरपूरला आणला लाल लाल फेटा. अहो सुरेशराव, तुम्हाला जर या मावशीची आठवण आली तर घाटकोपर स्टेशनला येऊन भेटा. क्या बात आहे. तरी या सर्व बक्षीसदात्यांचे आई सोलदाई कृपा केदारलिंग महालेश्वर कलामंच मुंबई आम्ही सताशा ऋणी आहोत. धन्यवाद. अगं हे बाई, हा बाजाराचा घाट चढताना आपल्याला खूप दमछाक होईल. तुझ्याकडे एक छानसं गाणं असेल तर म्हण भाऊ. अगं मेले, माझ्या म्हातारीचं गाणं चालेल तुला? अगं चालेल, म्हण तर बघू. मग ऐक तर. पतंगेले भर वरती वाऱ्या जरा थांबना. 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 हे वडा निरूप माझ्या आईला तू सांगना. हे वडा निरूप माझ्या आईला तू सांगना. हे वडा निरूप माझ्या आईला तू सांगना. हे वडा निरूप माझ्या
अशाने आपला बाजार होणार आहे का? अगं मेली, माझं म्हातारीचं गाणं असंच असणार. मग तुला एक चांगलं गाणं येत असेल तर बोल ना तू. बरं ठीक आहे, मी गाणं म्हणते, तू मला मागून धर. नवा कोरा करुण शृंगार घेऊन गोरस डोईवर नवा कोरा करुण शृंगार घेऊन गोरस डोईवर घाट चढून हा सर सर आज मथुरे बाजाराला निघाली गवळ्या घरची नार आज मथुरे बाजाराला निघाली गवळ्या घरची नार क्या बात है नवा कोरा करुण शृंगार येऊन गोरस डोईवर नवा कोरा करुण शृंगार येऊन गोरस डोईवर गाठ चढून हा सरसर आज मथुरे बाजाराला निघाली गवळ्या घरची नार 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 क्या बात आगे हे राधे आहा चंद्रकलाही अंगी शोभते या न्यारी कपाळी मरट मोळा चंद्रकोर भारी कपाळी मरट मोळा चंद्रकोर भारी कपाळी मरट मोळा चंद्रकोर भारी चंद्रकलाही अंगी शोभते या न्यारी कपाळी मरट मोळा चंद्रकोर भारी कपाळी मरट मोळा चंद्रकोर भारी कपाळी मरट मोळा चंद्रकोर भारी हाती काकड किण किण करी पायी पैंजण झुम झुम नारी हाती काकड किण किण करी पायी पैंजण झुम झुम न्यारी लाली गळ्यात मोती हार आज मथुरे बाजाराला निघाली गवळ्या घरची नार 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 क्या बात चला बिगी बिगी आज बाजाराला जाऊ चालताना वाट गाणे सुस्वर गाऊ चालताना वाट गाणे सुस्वर गाऊ चालताना वाट गाणे सुस्वर गाऊ चला बिगी बिगी आज बाजाराला जाऊ चालताना वाट गाणे सुस्वर गाऊ चालताना वाट गाणे सुस्वर गाऊ चालताना वाट गाणे सुस्वर गाऊ संग साथी नाव घ्या
जेव्हा श्रीकृष्ण जन्माला येईल तोच तुझे रक्षण करेल. बोला पुंडलिक वरदे. 16 सहस्त्र 108 गोपिका थाट माट करून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारी निघाल्या आहेत. गोकुळातील दही दूध लोणी. मथुरेला जाता ते गोकुळात राहिले पाहिजे, यासाठी गवळणींना अडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता माझे सवंगडी बेंद्या व सुदामाला सांगितले पाहिजे. अरे बेंद्या, ए सुदामा. आलो आलो देवा. बेंद्या, सुदामा गवळणी थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारी निघाले आहेत. गोकुळातील दही दूध लोणी. मथुरेला जाता ते गोकुळात राहिले पाहिजे, यासाठी गवळणींना अडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी तुमच्यावर सोपवित आहे. ठीक आहे देवा. हे सुद्या, हा बहुत तुझ्या. अरे देवपणे आपल्या कामगिरी सांगितले बघ. हा अरे मी ऐकलीच नाही काय सांगितले. अरे ऐकली नाही? अरे इकडून ऐकली निघून गेले. अरे तुझं लक्ष तरी कुठे होता? अरे मला लक्षात नव्हता. अरे बघ 16 शस्त्र हा. 308 हा. गोपिका ठाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललेत. हा मथुरेचे बाजार चाललेत. त्यांचा रस्ता अडवायला सांगितलं देवा बाप्पानी. तुला जमेल काय बुवा? अरे आपल्या तिघांना सांगितले कामगिरी. मला काय जमणार नाही बुवा. तुला नाही जमणार काय आणि मला नाही जमणार. झालं विचार आधी? तुझा मित्र आहे काय? नाही बाबा, माझं बघ नाही. अरे माझा वाकड्या बोबड्या आहे. त्याला आग मारू. मार मार. अरे ए बोबड्या रे बोबड्या, आलो अरे लवकर ये. आलो. हा रसिको, आपल्या समोर आता एक गीत सादर होणार आहे. रसिको, आजकाल या समाजामध्ये भावाभावांमध्ये भानगड असते, भावाभावांमध्ये वैर असते आणि हे रक्ताचं नातं विसरून आपण एखाद्याचं दुसऱ्याचं ऐकून एखाद्याचं घर फुटतं. म्हणून म्हणतो आपल्या भावाभावाचं नातं जपा, आपल्या रक्ताचं नातं जपा. हेच खरं नातं आहे. हेच एक समाज प्रबोधन गीत आमच्या समोर तुमच्या समोर आम्ही सादर करत आहोत. रसिको, मित्रांची साथ दिन आणि रात, मित्रांची साथ दिन आणि रात. नितेश भालेकर, सुनील भोज, बबन कोटकर आणि प्रकाश चाचे हे सर्व शाहीर समीर तटकर यांचे खास मित्र नितेश भालेकर, सुनील भोज, बबन कोटकर आणि प्रकाश चा. आपल्यासमोर कोकणचा नाचकोला शाहीर वनमॅन शो समीर तटकरे हे गीत आपल्यासमोर स्टेजवर सादर करतोय. हॅलो. हे काय राव तुमचं, कसं चाललंय घरचं. हे काय राव तुमचं, कसं चाललंय घरचं. असं किती दिवस चालणार, असं किती दिवस चालणार. दोन भावांचं झालंय वैर, सख्या भावांचं झालंय वैर. लोक पाहून मजा घेणार. दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार. दोन भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार. सख्या भावांचं झालंय वैर, लोक पाहून मजा घेणार. क्या बात है. घरादाराच्या हिश्या पायी कुठे ठेवायची म्हातारी आई, कुठे ठेवायची म्हातारी आई, कुठे ठेवायची म्हातारी आई. घरादाराच्या हिश्या पायी कुठे ठेवायची म्हातारी आई, कुठे ठेवायची म्हातारी आई, कुठे ठेवायची म्हातारी आई. कष्ट केलेल्या त्या बापाचं आता कोणीही ऐकत नाही, आता कोणी ऐकत नाही, आता कोणी ऐकत नाही. घरादाराच्या हिश्या पायी कुठे ठेवायची म्हातारी आई. कष्ट केलेल्या त्या बापाचं आता दोघेही ऐकत नाही, कष्ट केलेल्या त्या बापाचं ऐकत नाही, कष्ट केलेल्या त्या बापाचं. हे जीवा भावाच्या या नात्यात, जीवा भावाच्या या नात्यात. तुला किती दिवस
एकच राहणार दोन भावांचं झालंय वैर सख्या भावांचं झालंय वैर लोक पाहून मजा घेणार दोन भावांचं झालंय वैर लोक पाहून मजा घेणार दोन भावांचं झालंय वैर लोक पाहून मजा घेणार सख्या भावांचं झालंय वैर लोक पाहून मजा घेणार हे काय राव तुमचं कसं चाललंय घरचं हे काय राव तुमचं चाललंय घरचं असं किती दिवस भांडणार असं किती दिवस चालणार सख्या भावांचं झालंय वैर दोन भावांचं झालंय वैर लोक पाहून मजा घेणार दोन भावांचं झालंय वैर लोक पाहून मजा घेणार दोन भावांचं झालंय वैर लोक पाहून मजा घेणार सख्या भावांचं झालंय वैर लोक पाहून मजा घेणार अरे गुलाम हा त्या वरच्या डोंगरात गेली होती तोच का अरे डोंगरात गेली होती खरं का? वाकड्या शिंगाची होती वाकड्या? आपल्या शिंगाची लागली तुझ्या तोंडाला माहिती काय? अरे वाकड्या अरे तोंडाला मग ऐकतोय ना अरे गुलामा काय झालं काय झालं? अरे काय झालं काय झालं? अरे सकाळच माझा उठला काय अरे सकाळच माझा उठला काय उठला? काय म्हणजे गुलामा माझा पोलगा उठला सांगणार कधी अरे ऐकणार तरी हा बोल अरे सकाळच माझा पोलगा उठला पोरगा उठला? काय म्हणा लागला काय म्हणा लागला? पप्पा नुनू हा. म्हैस वाड्यात रेखते बस वाड्यात रेखते. काय म्हणतो आता म्हटलं तलू तरी काय हा. आणि करू तरी काय काय ते म्हणून बोल. तसाच उठलो हा. आणि वाड्यात गेलो वाड्यात गेला वाड्यात गेलो तर काय काय? बरं म्हैस नुसती रेको म्हैस नुसती रेको हा. म्हैस कशी करी करी? म्हैस कशी करी कशी? हाश हाश हाय आता म्हटलं करू तरी काय म्हणून काय केलं काय केलं अरे वाड्याच्या माल्यावर चढलो चढलास? माल्यावर चालला वाड्याच्या माल्यावर चढलो हा. एक अंडी खाल्ला पेंदा पेंडा एक अंडी खाल्ला पेंदा बरोबर टाकला मैतीच्या जा. फुल्यात. फुल्यात. आणि तसा जण पहिले झोपलो झोपलास? तसा जण पहिले झोपलो हा. अरे झोपतोय ना झोपतोय गुलामा पलट लागली वसाली अरे झालं तर काय या म्हशीला आणि मी पण तच म्हणी हा. आणि माझा पोरगा पण तच म्हणी काय? म्हणून माझा पोरगा काय बोलला काय बोलला पप्पा नुनू तुम्ही दोनाचं 4 केलं बरोबर तुम्ही दोनाचं 4 चार केलं केलं. 4चं 6 केलं म्हणजे म्हशीचं पण करायला लागल बरोबर, अरे पोरगा. काय म्हणजे गुलामा घुमगु पोरगाचा हुशार आहे मग तुझ्यासारखाच आहे वाटतं अरे माझा पोरगा माझ्यावर जाणार मग तुझ्यावर जाईल तुझ्यावर जाणार जास्त पुढे बोलला तर टाकीन वेल्डिंग केलो असं काय म्हणतो अरे आता गंमत म्हणून करतो काय केलं माहिती काय केलं? अरे लेले वाल्यातलं म्हशीला घेऊन गेलो गेलास आणि म्हशीचं लावून टाकलं काय? अरे गुमगुम पुढे काय झालं अरे तसंही पलत आणून पाण्यात बांधली बांधलीस? अरे बांधतोय ना बांधतोय हा. अरे गुलामा बांधतोय ना बांधतोय हा. वसाडी परत लागली रे काय झालं तरी काय तिला मी पण तच केली हा. अरे मी पण त्याच टेन्शन मध्ये बरोबर. म्हणून माझा पोरगा काय म्हणायला काय लागला म्हणाला पप्पा नुनू हा. तिला बाय फिरायची सवय झाली काय फिरायची बाहेर फिरायची सवय झाली होय काय म्हणून काय केलं काय केलास अशी धरली हा, अशी अशी धरली हा. आणि ह्या मोठ्या डोंगरात घेऊन गेलो डोंगर घे तरी कशी अरे ह्या मोठ्या डोंगरात घेऊन गेलो हा. आणि वसाडीला परत आणून भाल्यात बांधली बांधलीस अरे वसाडी परत लागली रेखायला आता तरी काय झालं तिला अरे काय झालं म्हणजे अरे गुलामा तिला बाहेर फिरायची सवय होती म्हणून बाहेर फिरवून आणली बरोबर तिचं घुमघुम करून आणलं बरोबर. तिला भूक लागली होती म्हणून चाला पण दिला बरोबर अरे रात्री मी पण वैतागलेला रे मग? म्हणून काय केलं काय केलं? अरे ह्या अमृतनगर मध्ये हा. या अमृतनगर मध्ये हा. हायदवेलचं मोठं एक दुकान आहे दुकान बरोबर हायदवेलचं अरे इथे दुकान. चालले आहे, हा. दुकान. अरे तिकडून आणला एवढा मोठा दाबून काय म्हणतोस? एवढा मोठा आणला दाबून हा. अरे लावला म्हैशीच्या पोताला अरे म्हैस राहिली गुलामानु गाबून लय मोठा जोक केलास तू अरे तसा तुमची आवाज काने आला हा. आणि तसा ह्या वातंतीला आलो वरती धावत झाला अरे काय ह्या वातन धावशील होय. अरे गुलामा दात पाडून देशील अरे काय होय काय हा. मी पण तिकडे झालो रे काय म्हणतोस होय. का तू मागच्या पाटणं आला असेल तू कुठे आलास मी फुलचंद आलो होय काय होय. बघ आता आपल्याला टाइमपास करायचा नाही हा? देवपाणी कामगिरी सांगितली आहे देव पप्पाने कामगिरी होय. सांगितली तिला कोणती 16 शस्त्र 308 हा गोपिका हा ठाट मार करून मथुरेच्या बाजारात चाललेत मग आपल्या बापाचं काय जाते
लांबी सांगितली आपल्याला मग काय करायचं मग ती केलीच पाहिजे. केलीच पाहिजे. त्यांना अडवून पिंपळाच्या बाजी बसवायच्या. आई शपथ, दही दूध भेटणार तुला. काय म्हणतोस का? दही दूध लोणी अरे दही दूध लोणी, आणि दूध पण भेटणार. आई शपथ, मग खुश होणार की? मजाच आहे बघ. मग मजाच होणार ना तुझी. अरे हा. बा मग त्या गवल्याच्या पुढे हाईत तुला कुठं? कुठं दिसलं नाही तुला? नाही. हे दाखव रे. अरे हा झालं काय? अरे बघूया तरी. अरे मामा, मामा गेला रे. अरे काय नाही, नाही. अरे हे का? हो, हो. सावधानमध्ये आहे का विश्रामध्ये आहे? अरे हे, हा सावधानमध्ये आहे का विश्रामध्ये आहे? हे बघ, हलतोय बा. खाली हलतोय. वरती नाही हलत आहे. झालं, बघू बघू बघू. अरे तुला आग लागली तुझ्या तोंडाला नाही ती? झालं तरी का? गावल्याच्या पोली अरे एवढ्या पांढऱ्या पांढऱ्या फुटूक. हा? अरे एवढ्या पांढऱ्या पांढऱ्या फुटूक. अरे होय, हा मग यांच्याकडे दही दूध आहे. काय हो. म्हणून या पांढऱ्या? होय. मग तू काय कोणत्या खातो म्हणून अरे का? तसं काय नाही रे. मग? अरे आपण राहणारली माणसं. हा. मग अरे पण मी काय म्हणतो सुद्या, अरे इकडे तुझं गुलाम तुझं तोंड फुटलं नाही का? गोड काय बघतोस कुठे? हा अरे बघतो म्हणजे अरे काय अरे माहिती त्या गावल्याच्या पोरी बघतो. अरे त्या पोलींमध्ये आहे ना, अरे गुलाम एक मोठं बुलडोजर आहे, बुलडोजर. अरे बुलडोजर नाही ते. मग अरे मावशाच्या पोरींची. म्हणजे तुझ्या आईची अरे माझ्याची नाही, मावशींची. हा? अरे या पोरींची. म्हणजे मावशीला बोलवून घेऊ घे नक्की. नक्की. कशी बोलव? कशी घे तुझ्या ऍटिट्यूड बघ घे. आई शपथ हा बरोबर. बघ. अगे मैशे, हा गल्लं हिचं कान नाही तर. अगं ये मैशे. अरे मेल्या, म्हैशी कोणाला म्हणतोस? अरे हे मेल्या, म्हैशी कोणाला बोलतोस? हे मावशी अशी मुलं या या तो पहिला माझ्या बाबूला आतमध्ये घ्या. बाबू तू माझ्या बाबूला बघितलेला ना? आग लागली तुझ्या डोल्याला नाही ती? अशी अशी दोन ढेंगांच्या मधनं बघ बघ. आल्यापासून तिथंच बसलेला आहे. बघ अरे बिन मिशी काय ताबो ताबो किती हत्ताय ताबो बाई. अगं ह्यग काय? अगं हे मावशी ह्यग काय? हे नाही तुला माहिती? नाही. अरे मला तुला हे नाही माहिती? अगं मला हे माहितीच नाही. अरे याला म्हणतात लटकन. काय म्हणतात? लटकन. म्हणून माझी नजर जाते तिथं पटकन. कुठे नजर जाते तुझी? अगं हे तुझ्या लटकन लटकन चमकतय चमकतय. हे मावशी हे काय बोलता? किरीस का सुनेगी? सुनेगी किरीस का? दिल ना दिया. ये दिल ना दिया, दिल ना दिया, तो बोलो ना बोलो क्या किया. आगे दुनिया में भी अगर प्यार ना किया तो क्या किया. ए बेटा, टाणाना टाणाना गौरव मोऱ्यावर. या सगळ्या पोरी तुझ्या? हो माझ्यात. एकावर एक 7 पोरी. मला काय म्हणतेस काय? अशा एकावर एक तुझ्या 7 पोरी? मग गुलाबी खालची चिलांनी असं. अरे ते चिलांणार कशी? अगं एकावर एक मग खालची मलल नाही तर काय होईल? अरे मेला एका मागोमाग एक, एका वर्षानंतर एक असं होय. बाई बोला म्हणू मावशीसाठी काहीतरी मी आणलं. आणलंय? मी काहीतरी मावशीसाठी आणलंय.
पण मग मावशीला देव दे ना. काय म्हणतो माहिती मावशी जर काय बोलली हा. तर ह्या माझ्या कानान ऐकवत नाही हा या तर तुम्ही त्या मावशीच्या बोलाकडे लक्ष द्यायचा ठीक आहे. बरोबर हा. जर काना ऐकलंच नाही तर टाकीन गुणगुणा फोडून ए गुंजुना फोडून. अगं हे मावशी अरे काय रे म्हटलं मेल्या आग लागली तुझ्या तोंडाला नाही ती अगं एवढं चांगलं तुझ्यासाठी आणलंय आणि मेला मेल्या म्हणतेस हे मावशी तू माझ्यासाठी आणलंय हो खरंच आणलंय होय काय आणलंय दाखव जरा हाय शपथ या हे मावशी आय लव लुलू लुलू तू माझ्यासाठी आणलं तुझ्यासाठी आणलं खरंच माझ्यासाठी आणलं हो तुझ्यासाठी आणलं ह्याच माझ्या गोच्यात बघितलंस काय बोलली अरे ती घाल बोली अरे खोप्यात ती अशी बोलली खोप्यात बोली मावशी. मावशीच्या घालू गोच्यात खोप्यात बघ खोप्यात. मुलात तेच कशा कशा मुलात ते अशी मागे येईल जरा खाली वा हा जरा वाईस इथं मला दिसत नाही बघ गेलं आता कसं वाटतंय मला माहिती होत पण मी काय म्हणतो मला स्वप्न बघत होतो या सर्वांची पता सर्वांची तोंडात घेतो अगं नाव म्हणतो असं स्पष्ट बोल ना माझं एकुलतं घे ना तुझं घेऊ म्हणतोस हा घे ना ऐक तर हा बोल तर नाव घे म्हणतो नाव घ्यायला मी कशाला लाजू मी कुठे बोलतो तुला नाव घे म्हणतो नाव घ्यायला मी कशाला लाजू आणि हा मेला घालून आला बघा आपल्या बायकोचा प्लाझो काय बोलली बायकोचा प्लाझो ही आजकालची पॅचन आहे पॅचन माहितीये काय अरे मावशी म्हणाली तू वाकड्यालाच घालून बायकोचा प्लाझो अरे म्हणून मी काय म्हणतो अगं मावशी तू घे ना तोंडात माझो नाव अरे मेल्या एक तर हाय सुकलं एक धक्का दिला जाशील तिकडे उड्या मार अगं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतंय त्याला मालू नको एक तर हाय कोबीचा कांदा बघ एकावर एक एकाला चाल शेल जगातला नाही हाय सपोज मी पण तुझं घेतो हा हे घे हा तू माझं घेतोस घे मग नाव ए तकल्या घेऊ का इथं घे ना, घे ना. बघ असं फुलं ये फुलं ये. आणि हिरा इथं ठेव अरे बिग बॉस मध्ये होती निकी मध्ये होती निकी अगं मावशे झाले म्हैसे तुझी खायला आवडते त्याची कालची चिकी काय बोललास तू काय बोललो अरे खायला आवडते तुझी कालची चिकी कालची वाटला तो कालची म्हणजे अरे ही मेरी काल लोणावल्याला गेली होती अरे मेले बा असं स्पष्ट बोल ना कालची चिकी म्हणून अगं पत्त जर बोलता आलं असतं तर ह्या वातान वरती आलो नसतो सगळं बोली तुझ्या हो माझ्या आता कालायचं तरी काय आता याला अडवायचंय गवड्यांना हा अडवायचं मग तुम्ही काय फक्त जेवायला आले बाय अरे आमच्या नावाला तुला बोलवलं आता 4 मिनिट वाढवायच्या असं काय मग हे मावशी तुला बाजारी जाता येणार नाही अरे का जाता येणार नाही का म्हणजे ती का म्हणते का म्हणते अरे कृष्णदेवाचा हुकूम आहे कृष्ण देवाचा हुकूम आहे अरे तुमच्याकडे पॅन कार्ड अगं जर एवढ्या माणसांच्या तू मला पॅन कार्ड बोलशील तर तुझा अरे मेल्या पॅन कार्ड म्हणजे ओळखपत्र तुमच्याकडे आहे का ते टाकल्या हाय कायले हाय म्हणून सांग ना. हाय आहे. मावशी हाय हॅलो मावशी अभिषेक मांडवकर यांचं नाव घेण्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक मावशी अभिषेक मांडवकर नंतर अंक येतो 8वा उजळणीमध्ये 7 नंतर अंक येतो 8वा अभिषेकराव आपल्या गर्लफ्रेंडला सोडून आता या मावशीला पाठवा त्याचप्रमाणे मावशी भरत माडिक यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आहे मावशी भरत माडिक पौर्णिमेच्या रात्री चंद्राला लागते चाहूल भरतराव ऐकताय ना पौर्णिमेच्या रात्री चंद्राला लागते चाहूल आणि भरतराव तुमच्या जीवनात टाकते मी पहिलं पाऊल त्याचप्रमाणे मावशी मंगेश मेस्त्री यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आहे मंगेश मेस्त्री मंगेशराव ऐका ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल आणि मंगेशरावांचं नाव घेते आजच्या दिवसासाठी स्पेशल त्याचप्रमाणे मावशी प्रमोद जाधव 51 रुपये प्रमोदराव ऐका खास तुमच्यासाठी
प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं. प्रमोदराव, प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं. प्रेम आणि युद्ध केलं नाही तर जीवन खूप रम्य असतं. त्याचप्रमाणे मावशी ऋषिकेश गिजे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी ऋषिकेश गिजे. चालली होती रस्त्याने, रस्त्याच्या बाजूला भेटलं गवत. चालली होती रस्त्याने, रस्त्याच्या बाजूला भेटलं गवत. आणि ऋषिकेशराव, मला बनवा तुमच्या बायकोची दुसरी सवत. क्या बात आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी रघुनाथ गंगाराम कुळे, गाव गोविळ. कैलासवासी रघुनाथ गंगाराम कुळे. आम्ही केदारलिंग कला मंचाचे कलाकार. आम्ही केदारलिंग कला मंचाचे कलाकार. आमचा रुबाब आमचा दरारा. आमचा रुबाब आमचा दरारा, काल पण आज पण आणि उद्या पण. आमचा रुबाब आमचा दरारा, काल पण आज पण आणि उद्या पण. शुभारंभ मित्रमंडळ, तुम्ही फक्त आवाज टाका. तुमच्यासाठी काय पण, कधी पण आणि कुठे पण. हॅलो 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 हॅलो. आग गवळ्याच्या नारी कशा जाणार बाजारी. आग गवळ्याच्या नारी कशा जाणार बाजारी. गवळ्याच्या नारी कशा जाणार बाजारी. अग गवळ्याच्या नारी कशा जाणार बाजारी. पिंड सुद्धा माझी स्वारी, पिंड सुद्धा माझी स्वारी, तुला अडविल वाटेवरी. अग गवळ्याच्या नारी कशा जाणार बाजारी. अग गवळ्याच्या नारी कशा जाणार बाजारी. गरीब घरच्या आम्ही पोरी, आम्ही जाणार बाजारी. शिरी स्मार्ट सोडा वाट, अशी बरी नाही मस्करी. गरीब घरच्या आम्ही पोरी, आम्ही जाणार बाजारी. शिरी माट सोडा वाट, अशी बरी नाही मस्करी. बरी नाही मस्करी, अशी बरी नाही मस्करी. धंदा पोटा हा पाण्याचा, धंदा पोटा हा पाण्याचा, आम्ही जाणार कंसा घरी. अग गवळ्याच्या नारी कशा जाणार बाजारी. अग गवळ्याच्या नारी कशा जाणार बाजारी. अग गवळ्याच्या नारी कशा जाणार बाजारी. अग गवळ्याच्या नारी कशा जाणार बाजारी.
कशा जाणार बाजारी अग गवळ्याच्या नारी कशा जाणार बाजारी अग गवळ्याच्या नारी ऐकलास का आमचा कायदा? हो ऐकला. अगं पोरीनो, या मेलेचा कायदा नाही. आपण दमलो म्हणून थोडा वेळ बसूया. अगं कशा तरी बसा, पण सुटसुटीत बसा, गरमीचे दिवस आहेत. ए बोबड्या बघून ये ना बसल्या का सर्व. म्हणजे हे पण मीच करायचं. मग तुला काय झाली टाकली खायला आलाय? अरे तू दहीदूध खाल्लास ना मग अजून खाल्लेलं नाही आहे. मग तू गेला कशासाठी. जास्त बोलला तर टाकीन वेल्डिंग घालून. जा जा बघून ये लवकर. चटणी भाकर सर्वी झाली. आमची कामगिरी झाली. झालेले आहे. आता चला आपण गुलजेवण जेवणात जाऊया चला. आपण जाऊन ते पुन्हा केले पाहिजे. गवळणींनो, तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलो गोकुळातून, जाणार मथुरेला. पण मथुरेचा रस्त्यावर प्रतिबंध आहे. पण आपणास ओळखलं नाही. मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पायजमा, बेंबी हिरा, मस्तकी दुरा आणि सोन्याच्या विटेवर उभे राहून विठ्ठल नामाचा जप करत असतात. हा युग तरी कोणता? कलियुग. कलियुगातील सारे अलंकार उतरवून ठेवले आहेत. मग सांगा तर आपल्या अवताराच्या रासलीला. ऐक तर. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा. वाजवी गोकुळात पावा मी पहिला अवतार राधे मत्स्य मी धरिला. मी पहिला अवतार राधे मत्स्य मी धरिला. पहिला अवतार मत्स्य धरिला. पहिला अवतार मत्स्य धरिला. शंकसुर दैत्य मी वधिला. मी दुसरा अवतार राधे कुर्म मी धरिला. मी दुसरा अवतार राधे कुर्म मी धरिला. दुसरा अवतार कुर्म धरिला. दुसरा अवतार कुर्म धरिला. जलाचा मंथन मी केला. मी तिसरा अवतार राधे वराह धरिला. मी तिसरा अवतार राधे वराह धरिला. तिसरा अवतार वरा धरिला. तिसरा अवतार वरा धरिला. पृथ्वीवर पाठीशी वाहिला. मी चौथा अवतार राधे नरसिंह धरिला. मी चौथा अवतार राधे नरसिंह धरिला. चौथा अवतार नरसिंह धरिला. चौथा अवतार नरसिंह धरिला. हिरण्यकश्यप वधिला. मी पाचवा अवतार राधे वामन धरिला. मी पाचवा अवतार राधे वामन धरिला. पाचवा अवतार वामन धरिला. पाचवा अवतार वामन धरिला. पृथ्वीवर पाठीची वाहिला. मी सहावा अवतार राधे परशु मी धरिला. मी सहावा अवतार राधे परशु
परशु मी धरिला सहावा अवतार परशुला सहावा अवतार परशुला सहस्र अर्जुन वधिला नि सातवा अवतार राधे राम मी धरिला नि सातवा अवतार राधे राम मी धरिला सातवा अवतार राम धरिला सातवा अवतार राम धरिला लंकापती रावण वधिला नि आठवा अवतार राधे कृष्ण गोकुळाला नि आठवा अवतार राधे कृष्ण गोकुळाला चाल मामाच्या वधाला नि आठवा अवतार राधे कृष्ण गोकुळाला 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 हॅलो हॅलो रसिकडे अति शैलानी स्टेजवर वासमोर करायचंय गेला हरी गुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा गेला हरी गुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा वाजवी गोकुळात पावा पहिला अवतार राधे मत्स्य मी धरिला पहिला अवतार राधे मत्स्य मी धरिला शंकसुर दैत्य मी वधिला दुसरा अवतार राधे कुर्म मी धरिला दुसरा अवतार राधे कुर्म मी धरिला पृथ्वीभर पाठीची वाहिला तिसरा अवतार राधे वराह धरिला तिसरा अवतार राधे वराह धरिला पृथ्वीभर पाठीची वाहिला चौथा अवतार राधे नरसिंह धरिला चौथा अवतार राधे नरसिंह धरिला हिरण्य कश्यप वधिला पाचवा अवतार राधे वामन धरिला पाचवा अवतार राधे वामन धरिला बैला पाताळी दाढीला सहावा अवतार राधे परशुराम धरिला सहावा अवतार राधे परशुराम धरिला सहस्र अर्जुन वधिला सातवा अवतार राधे राम मी धरिला सातवा अवतार राधे राम मी धरिला लंकापती रावण वधिला आठवा अवतार राधे कृष्ण गोकुळाला आठवा अवतार राधे कृष्ण गोकुळाला चाल मामाच्या वधाला आठवा अवतार राधे कृष्ण गोकुळाला 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 हो अगं चंद्रतारा हिरा मावशी हे खरंच वैकुंठाचे श्रीहरी आहेत यांना पण शरण जाऊया तुम्हाला रजा आहे हॅलो 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 तुझ्या मुरलीची मधुर ही वाणी रोज सांज सकाळी पडते माझ्या कानी तुझ्या मुरलीची मधुर ही वाणी रोज सांज सकाळी पडते माझ्या कानी तुझ्यासाठी झुरते कान्हा
तुझी राधाराणी कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी तुझ्या मुरलीची मधुर ही वाणी रोज सांज सकाळी पडते माझ्या कानी तुझ्या मुरलीची मधुर ही वाणी रोज सांज सकाळी पडते माझ्या कानी तुझ्यासाठी झुरते गाणा तुझी राधाराणी कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी क्या बात है जशी चांदाची कांदडी नभात तसा तो मोहना माझ्या हृदयात तो मोहना माझ्या हृदयात तसा तो मोहना माझ्या हृदयात जशी चांदाची चांदणी नभात तसा तो मोहना माझ्या हृदयात तुझ्या मुरलीचा कळतो माझा स्वर होते दिवानी मी अनयाची नार तुझ्या मुरलीचा कळतो माझा स्वर होते दिवानी मी अनयाची नार मी जडली तुझ्यावर काना घर तुझ्याने कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी कशी विसरू सख्या रे आपली प्रेम होते उदास मन आठवणीने व्याकुळ होतो जीव तुझ्या जाण्याने व्याकुळ होतो तुझ्या जाण्याने व्याकुळ होतो जीव तुझ्या जाण्याने होते उदास मन आठवणीने व्याकुळ होतो जीव तुझ्या जाण्याने व्याकुळ होतो जीव तुझ्या जाण्याने व्याकुळ होतो जीव तुझ्या जाण्याने हे समजून भावना जरा नको दूर जाऊ नंदकिशोरा हे समजून भावना जरा नको दूर जाऊ नंदकिशोरा तुझ्या भेटीसाठी आतुरले हे नयन माझे दोन्ही कशी विसरू सख्या रे आपली प्रेम कहाणी 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 कशी विसरू सख्या रे आपली प्रेम हॅलो हे पहा श्रद्धा जाधव देवरुख साडवली
जाऊ सांगत असेल